हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनल. तर आज आपण वर्बल ॲबिलिटी हा जो महत्त्वाचा युनिट आहे, ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 50 प्रश्न एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. त्याचे PYQs आज आपण डिस्कस करणार आहोत, जे की 30 प्लस मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारले गेलेले. सो याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये होऊ शकतो, कारण अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. ते कसे सोडवायचे आहेत, त्याचं सोल्युशन कसं काढायचं, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. एक्झामिनेशनची डेट आता आलेली आहे आणि या उर्वरित कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण स्ट्रॉंगली प्रिपरेशन करायचं आहे. सो त्यासाठीच येत्या 1 डिसेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करत आहोत फॉर द सिरियस स्टुडंट्स हु आर प्रिपेरिंग फॉर MBA CET 2026, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केलं जाईल. यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये शिकवलं जाईल. त्यासोबतच जर तुमचं काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस झाला तर त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल. सो तुमचा कुठलाही सेशन मिस होणार नाही. तुमचं स्टडी जो आहे, प्रिपरेशन जो आहे, तो कंटिन्यू राहील. त्यासोबत तुम्हाला टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये मिळणार आहेत, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट तर क्लिअर होईलच, बट कन्सेप्ट सोबत तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल. वेगवेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही कराल, मॉक टेस्ट द्याल आणि तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप कराल, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली पेपर द्याल आणि जास्तीत जास्त मार्क्स येऊन बेस्ट कॉलेजमध्ये MBA कराल. त्यासोबत MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला मिळेल. सो लवकरात लवकर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. अदरवाईज तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येऊ शकते. सो अजिबात उशीर करायचा नाहीये. आजच प्रिपरेशनला स्टार्ट करा आणि बॅच जॉईन करा. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर हा आहे तुमचा पहिला प्रश्न. काय म्हणतोय बघा, व्यवस्थित समजून घ्या. फिल इन द ब्लँक्स विथ द क्वेश्चन टॅग. ठीक आहे, क्वेश्चन टॅगचा हा प्रश्न आहे. काय सेंटेन्स दिलाय? आय डोंट नो अ लिटल अबाउट युअर प्लॅन, कॉमा, डॉट 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 क्वेश्चन मार्क. त्या डॉट डॉट डॉटच्या जागी आता आपल्याला काय करायचंय? ऑक्झिलरी वर्ब टाकायचंय. बट त्याच्या आधी काही गोष्टी समजून घ्या. जो सेंटेन्स आहे तो आहे पूर्णतः नकारार्थी, राईट? आणि जो क्वेश्चन टॅग येणार आहे गाळलेल्या जागी, तो असायला पाहिजे पॉझिटिव्ह, म्हणजेच होकारार्थी. ठीक आहे. नकारार्थी असेल तर पुढे आपल्याला, म्हणजे निगेटिव्ह असेल सेंटेन्स, तर आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागतं. मग यामध्ये काय आलेलं आहे? जो तुमचा ऑक्झिलरी वर्ब आहे, है ना, किंवा या सेंटेन्समध्ये, दिलेल्या सेंटेन्समध्ये वर्ब कुठलेला आहे? तर डोंट आलेला आहे. बरोबर आहे. मग त्यालाच आपल्याला काय करायचं? पुढे जाऊन पॉझिटिव्ह मध्ये बदलायचं आहे. मग त्याचं काय येईल? डू येणार. आणि जो तुमचा आय आहे तो जसंच तसे त्याच्या पुढे येईल, डू आय. राईट? मग डू आय हे ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन सी आहे. त्यामुळे राईट आन्सर येतो ऑप्शन सी. ठीक आहे. क्वेश्चन टॅग अशा पद्धतीने करायचा आहे. नकारार्थी वाक्याचा असल्यामुळे आपल्याला जो क्वेश्चन टॅग पुढे द्यायचा आहे तो पूर्णपणे पॉझिटिव्ह द्यायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न एरर स्पॉटिंगचा आहे. ही इज इन द हॅबिट ए ऑफ गोइंग आउट, बी ऑन अ मॉर्निंग वॉक, सी रेग्युलरली, डी. आणि ई असेल तर नो एरर आहे. आता यामध्ये काय झालंय की पूर्ण सेंटेन्स हा ही इज इन द हॅबिट ऑफ गोइंग आउट ऑन अ मॉर्निंग वॉक रेग्युलरली असं, बट त्याला डिवाइड केलेलं आहे ABCDE मध्ये. आता ई जो आहे तो सेंटेन्स मध्ये नाहीये, त्याचा अर्थ आहे नो एरर, याच्यामध्ये एरर नाहीये. राईट? मग यामध्ये जर ग्रॅमॅटिकली बघायला गेलं तर ही इज इन द हॅबिट ही इथपर्यंत बरोबर आहे. हॅबिट ऑफ गोइंग आउट इथपर्यंत बरोबर आहे. ऑन अ मॉर्निंग वॉक आल्यामुळे इथं थोडंसं चुकत आहे. ऑन अ मॉर्निंग वॉक नाही पाहिजे इथं. बरोबर आहे ना? इथे काय पाहिजे? फॉर अ मॉर्निंग वॉक.
है ना, ही इज इन द हॅबिट ऑफ गोइंग आउट फॉर अ मॉर्निंग वॉक असं यायला पाहिजे. ऑन अ मॉर्निंग वॉक आले, त्यामुळे ऑप्शन सी जो आहे म्हणजे सी स्टेटमेंट जो आहे तो इथे एरर किंवा चुकीचा आहे असा दिसतो आहे. म्हणजे आपल्याला एरर स्पॉट करायचा ना तिथे, चूक ओळखायची आपल्याला, तर सी इथे एक्झॅक्टली चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन ए सी स्टेटमेंट. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, आता सेंटेन्सेस दिलेले आहेत, जवळपास 5 सेंटेन्स दिलेत आणि त्यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर्स असणार आहेत. एक सेंटेन्स असा आहे जो पूर्णतः ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. ठीक आहे, मग एक एक सेंटेन्स अगोदर वाचून घेऊया. मोहन इज सिनियर टू विजय. मोहन इज मोर सिनियर टू विजय. मोहन इज सिनियर दॅन विजय. मोहन इज लेस सिनियर टू विजय. मोहन इज मोस्ट सिनियर टू विजय. राईट, यामध्ये राईट आन्सर जो येणार आहे म्हणजे करेक्ट सेंटेन्स जो येणार आहे तो येणार आहे ऑप्शन सी म्हणजे पहिला सेंटेन्स. ऑप्शन सी 1 दिले, 1 म्हणजे पहिला सेंटेन्स. मोहन इज सिनियर टू विजय. राईट, आता यामध्ये काय झालंय बघा, हे जे विशेषण आहे है ना, ज्या विशेषणाचा शेवट आय ओ आर ने होतो म्हणजे सिनियर है ना, सिनियर आय ओ आर आले शेवटी है ना, सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, इन्फिरियर अशा प्रकारे. त्यांच्यानंतर टू है ना, टी ओ हे शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन यायला पाहिजे. राईट, दॅन नाही येणार. करेक्ट, दॅन नाही येणार, तिथे टूच यायला पाहिजे. आलं लक्षात. मग तसंच आधी मोर किंवा लेस सुद्धा वापरलं जात नाही, म्हणजे मोर सिनियर, लेस सिनियर असं सुद्धा वापरलं जात नाही. राईट, मग मोर सिनियर सुद्धा येणार नाही है ना, दॅन सुद्धा येणार नाही, दॅन पण वापरलं जात नाही, लेस सुद्धा वापरलं जात नाही आणि मोस्ट सुद्धा वापरलं जात नाही. तर मोहन इज सिनियर टू विजय हे एक्झॅक्टली करेक्ट सेंटेन्स आहे. बरोबर आहे ना. आता आय ओ आर असेल तर टू यायला पाहिजे, दॅन यायला नाही पाहिजे. दॅन येतं इथे म्हणून आपण हे कट केलेलं आहे. बरोबर आहे, बाकीच्या मध्ये टू आलेला आहे, बट तिथे लेस किंवा मोर किंवा मोस्ट हे सुद्धा वापरलं जात नाही. राईट, मग मोर नाही, लेस नाही, मोस्ट नाही है ना, हेही गेलं, हेही गेलं, हेही गेलं, हेही गेलं, मग उरलं काय, मोहन इज सिनियर टू विजय. एक्झॅक्टली करेक्ट सेंटेन्स जो आहे ग्रॅमॅटिकली तो आहे सेंटेन्स नंबर 1. पुढचा प्रश्न बघा, फ्रेज रिप्लेसमेंट बद्दल आहे. ही विल नेव्हर सक्सीड हाऊ एव्हर हार्ड ही विल ट्राय. राईट, आता यामध्ये काय चूक झालेली आहे की ही विल नेव्हर सक्सीड हे एक स्टेटमेंट आहे. हाऊ एव्हर म्हटलं तर इथून सेकंड स्टेटमेंट सुरू होत आहे. बट सेकंड स्टेटमेंट मध्ये चूक अशी झालेली आहे की हाऊ एव्हर वापरल्यानंतर इथे परत फ्युचर टेन्स वापरला जात नाही. ते कुठला वापरला जातो तर सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. ओके, मग सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायला पाहिजे, तर मग दिलेल्या ऑप्शन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा स्टेटमेंट जो आहे किंवा त्या रूलमध्ये बसणारा स्टेटमेंट जो आहे तो कुठला आहे ते आपल्याला बघायचं आहे. हाऊएव्हर हार्डली म्हटलं तर इथे क्रियापदाला एल वाय आय एन जी काहीही लागत नाही. बरोबर आहे, त्यामुळे हे पूर्णपणे चुकतो आहे. राईट, त्यानंतर हाऊएव्हर हार्ड ही ट्राईज हे एक्झॅक्टली बरोबर येतं. राईट, हावेवर हार्ड ही ट्राईड येणार नाही, क्रियापदाचं तिसरं वगैरे रूप येत नाही. हावेवर हार्ड ही ट्राय सुद्धा येणार नाही, कारण ऑलरेडी ट्राईज येतं, IES लागतं. बरोबर आहे, आणि नो इम्प्रुव्हमेंट सुद्धा इथे, तर हे तर काहीच संबंध नाही येते, त्यामुळे ऑप्शन बी एक्झॅक्टली करेक्ट येतोय. मग ही विल नेव्हर सक्सीड हे ऑलरेडी फ्युचर बद्दल सांगतंय. हावेवर पासून जेव्हा स्टेटमेंट सुरू होईल तिथे सिंपल प्रेझेंट टेन्स यायला पाहिजे. मग ही विल नेव्हर सक्सीड हावेवर हार्ड ही ट्राईज असं स्टेटमेंट यायला पाहिजे. ठीक आहे, परत आपल्याला फ्रेज रिप्लेसमेंटचा प्रश्न आलेला आहे. नो सुनरचा आहे. नो सुनर डिड द पोलीस अराईव्ह दॅन एव्हरीबडी लेफ्ट द सीन. ओके, आता यामध्ये जर बघायला गेलं तर नियमानुसार हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. कारण नो सुनर जेव्हा आपण करतो किंवा अशा वाक्याची रचना जेव्हा आपण करतो तेव्हा नो सुनर असतं प्लस सहाय्यक क्रियापद जे की डीड आलेलं इथं. राईट, त्यानंतर करता यायला पाहिजे, मग त्यानंतर मूळ क्रियापद यायला पाहिजे जसं की अराईव्ह, आणि मग पुढे दॅन आलेला आहे है ना, प्लस करता म्हणजे एव्हरीबडी आलंय, भूतकाळाचं क्रियापद है ना, लेफ्ट आले, आणि पुढे तुमचं बाकीचं आहे. मग त्यानुसार जर बघायला गेलं तर इथे काही चेंजेस करायची गरज नाही, त्यामुळे ऑप्शन ई येतो इथे, नो इम्प्रुव्हमेंट. ठीक आहे, हे तुमच्याच एक्झामिनेशन मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. जी लेटेस्ट एक्झामिनेशन झाली होती 2024 मध्ये त्या परीक्षेतला हा प्रश्न आहे. ठीक आहे,
क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे पुढचा. नोबडी लाईक्ड युअर ऍक्टिव्हिटीज डॉट 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 क्वेश्चन मार्क. आता बघा, जेव्हा आपल्याला एखादं सहाय्यक क्रियापद असेल है ना, जसं की आय डिडंट म्हटलं है ना, तर आपल्याला डू आय असं लिहिता येतं, सोप्या पद्धतीमध्ये करता येतं. पण आता इथे आले की नोबडी है ना, आता लाईक्ड असं वर्ड आलाय, त्यामुळे आपल्याला एकतर कळतं की हा भूतकाळातला आहे, पास्ट टेन्स मधला आहे. मग त्यामुळे आपल्याला क्रियापद काय घ्यावं लागेल, डीड घ्यावं लागेल, राईट. आणि नोबडी आलाय बरोबर, तर तिथे अनेक वचनेच घ्यावं लागेल. सो डीड दे तिथं यायला पाहिजे. करेक्ट. डीड दे आहे का ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन सी. आलं लक्षात. सो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. जेव्हा डोंट डिडंट असं जर नसेल तर या पद्धतीने अगोदर टेन्स ओळखायचा, टेन्स नुसार आपल्याला ते क्रियापद घ्यायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं. पुढचा प्रश्न प्रिपोजिशनचा आहे. ही डाईड डॉट 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 व्हायलन्स. डाईड फॉर व्हायलन्स, ऑफ व्हायलन्स, बाय, विथ, फ्रॉम. काय यायला पाहिजे, तर इथे यायला पाहिजे बाय, राईट. ही डाईड बाय व्हायलन्स. आलं लक्षात. कारण बघा, बाकीचे पण यूज केले जाऊ शकतात, बट इथे व्हायलन्स हा शब्द आल्यामुळे आपण यूज करू शकत नाही, तिथे बाय व्हायलन्सच यायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल, जर त्याला काही आजार असता है ना, कॅन्सर असेल, तर आपण तिथं ऑफ घेतलं असतं, ही डाईड ऑफ कॅन्सर, बरोबर आहे ना. किंवा तिथे काही प्रॉब्लेम असेल, जसं की जखम असेल, जास्त खाणं असेल, तर तिथं डाईड फ्रॉम म्हणू शकतो आपण, है ना. डाईड बाय का घेतलं आपण, कारण इथे हिंसा आहे म्हणजे व्हायलन्स, डाईड बाय व्हायलन्स है ना, डाईड बाय सुसाईड. करेक्ट. असं असेल तर आपल्याला बाय तिथं घ्यावं लागतं, ते ग्रॅमॅटिकली एक्झॅक्टली करेक्ट येईल, म्हणजे डाईड बाय व्हायलन्स हे करेक्ट येणार आहे. पुढे बघा, प्रिपोजिशन डॉट 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 अकॉर्डन्स डॉट 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 डॉट. द लॉ ऑफ इंडिया, द प्रेसिडेंट इज द सुप्रीम हेड ऑफ द गव्हर्नमेंट. ओके. आता इथे काय येऊ शकतं, विथ टू की विथ इन की इन विथ की इन टू इन इन, राईट. म्हणजे दोन दिलेले आहेत ना, इथे केलं पाहिजे, इथे केलं पाहिजे, पहिला इथे, दुसरा इथे, बरोबर आहे. मग सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, तर ऑप्शन सी एक्झॅक्टली मॅच होते. म्हणजे कसं, इन, राईट, इन अकॉर्डन्स विथ, right, in accordance with the law of India, the president is the supreme head of the government, right. आता इथे जर आपण ए घेतलं असतं, with accordance to the, तर हे पूर्णपणे चुकलं असतं, राईट. इन अकॉर्डन्स विथ हा निश्चित वाक्यप्रचार आहे, हा करेक्ट इडियम आहे, राईट. ज्याचा अर्थ काय होतो, च्या अनुषंगाने किंवा नियमांचे पालन करून, बरोबर आहे ना. त्यामुळे इन अकॉर्डन्स विथ यायला पाहिजे, विथ अकॉर्डन्स नाही यायला पाहिजे. ओके. त्यामुळे ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. 5 सेंटेन्स दिले, त्यामधला एक ओळखायचा आहे जो की बरोबर असणार आहे. एव्हरीबडी शुड लव्ह हिज कंट्री, एव्हरीबडी शुड लव्ह देअर कंट्री, एव्हरीबडी शुड लव्ह वन्स कंट्री, एव्हरीबडी शुड लव्ह इट्स कंट्री, एव्हरीबडी शुड लव्ह कंट्री. ओके. बघा, यामध्ये जर बघायला गेलं है ना, तर ऑप्शन सी म्हणजे पहिला स्टेटमेंट बरोबर यायला पाहिजे. आणि बोलण्यानुसार म्हटलं तर हा स्टेटमेंट आपल्याला करेक्ट वाटतो, बट ऍक्च्युली पुस्तकी भाषेमध्ये जर म्हटलं तर एव्हरीबडीच्या नंतर हिज यायला पाहिजे. बोलताना आपण देअर वापरतो, राईट, बट दिस विल नॉट बी करेक्ट इन द एक्झामिनेशन. एक्झाम मध्ये पुस्तकी ज्ञान चालतं, आणि पुस्तकी ज्ञान म्हणजे तसं नियमानुसार तिथं हिज यायला पाहिजे. सो हे एव्हरीबडी शुड लव्ह हिज कंट्री असं जर असेल तर तिथे बरोबर येतं, राईट. त्याला आपण आधुनिक इंग्रजी म्हणतो, आधुनिक इंग्रजीमध्ये देअर चालतं, बट परीक्षेसाठी हेजच उत्तर अधिक अचूक मानलं जातं. ठीक आहे. सो अशा पद्धती जर तुम्हाला एक्झाम मध्ये आलं तर हिजलाच सिलेक्ट करा. ओके. प्रश्न अगोदर व्यवस्थित समजून घ्या. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स म्हणजे आपल्याला काय सांगितलं की 5 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कुठला आहे तो ओळखायचा आहे. म्हणजेच यामध्ये 4 असे सेंटेन्सेस आहेत जे की ग्रॅमॅटिकल एरर सोबत आलेले आहेत आणि एक सेंटेन्स असा आहे तो करेक्ट असणार आहे. मग तो एक आपल्याला ओळखायचा आहे. शी इज द बेटर ऑफ द टू गर्ल्स, हा पहिला सेंटेन्स आहे. दुसरा आहे शी इज बेटर ऑफ द टू गर्ल्स. तिसरा आहे शी इज द बेस्ट ऑफ द टू गर्ल्स. आणि चौथा आहे शी इज द बेटर ऑफ टू गर्ल्स अँड शी इज बेटर ऑफ द टू गर्ल्स, राईट. सो यामध्ये पहिला सेंटेन्स जो आहे तो एक्झॅक्टली करेक्ट होतो, म्हणजे ऑप्शन सी पहिला सेंटेन्स. ठीक आहे. बघा ते कसं, आता ऑफ द टू म्हटलं,
राईट, ऑफ द टू असं आलं असेल, याचा अर्थ की कोणत्या तरी दोन व्यक्तींची किंवा दोन गोष्टींची, वस्तूंची तुलना केली जात आहे. बरोबर आहे. आणि यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आली म्हणजे बेटर हा शब्द जो आहे यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आलेली आहे. राईट, कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह. मग कंपॅरेटिव्ह असलं की त्याच्या अगोदर द हे उपपद वापरलं जातं, दी हे आर्टिकल वापरलं जातं. राईट, मग तसं बघायला गेलं तर सेकंड सेंटेन्स मध्ये नाहीये, है ना. आता इथे बेस्ट आलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा चुकतंय. इथे आहे आपल्याला इथे दिसतो आहे, है ना, आणि इथेही नाहीये. मग त्यामध्ये सेकंड, थर्ड आणि फिफ्थ हे ऑलरेडी एलिमिनेट झालेले आहेत. आता राहिले कुठलं, पहिला आणि चौथामध्ये. राईट, आता बेस्ट म्हटलं हे दोनपेक्षा जास्त गोष्टींसाठी वापरलं जातं. दोन गोष्टीसाठी नाही, दोनपेक्षा जास्त गोष्टींसाठी. राईट, बेस्ट सुद्धा याच्यामध्ये येणार नाही. आता बेटर म्हटलं तर हे सामान्यतः दॅन सोबत येतं. फॉर एक्झाम्पल, शी इज बेटर दॅन हर सिस्टर. राईट, पण इथे एखाद्या विशिष्ट गोष्टी असल्यामुळे द बेटर असं येणार आहे. राईट, त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स मध्ये आलेलं आहे आणि फोर्थ सेंटेन्स मध्ये सुद्धा आलेलं आहे. राईट, मग ग्रॅमॅटिकल जर म्हटलं तर शी इज द बेटर ऑफ द टू गर्ल्स हे राईट आन्सर येणार आहे, म्हणजेच तुमचा पहिला सेंटेन्स येणार आहे. राईट, शी इज द बेटर ऑफ टू गर्ल्स असं नाही येणार, बिकॉज इथे तुलनात्मक असल्यामुळे है ना आपल्याला आर्टिकल पण इथे टाकलेलं आहे ऑफ द टू गर्ल्स, है ना, ऑफ द टू असं यायला पाहिजे. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स इथे करेक्ट येतो. जसं की आपल्याला माहिती आहे, प्रश्न अगोदर व्यवस्थितपणे आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला दिलेला आहे इडियम. इडियमचा अर्थ आहे, होप सगळ्यांना माहिती असेल, ज्याला मुहावरा आपण असं म्हणतो, है ना. काय दिलंय, टू टॉक शॉप असं दिलेलं आहे. आता त्याचा अर्थ आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला असतो. ऑप्शन मध्ये त्याचा एक्झॅक्ट राईट किंवा एक्झॅक्ट रिलेव्हंट असा असणारा मिनिंग आपल्याला ओळखायचा असतो. ठीक आहे, टू टॉक शॉपचा अर्थ काय होतो हे अगोदर लक्षात घ्या. म्हणजे सतत आपण एखाद्याच्या कामाबद्दल, त्याच्या व्यवसायाबद्दल बोलत राहणं, है ना. जरी परिस्थिती त्यासाठी योग्य नसली तरीही, म्हणजे त्या कंडिशन मध्ये नसलं तरी त्याला टॉक शॉप म्हणतात. मग असा मिनिंग असलेला कुठला ऑप्शन आहे? ए, रिडिक्यूल, बी, टॉक अबाउट शॉपिंग, सी, टॉक अबाउट वन्स प्रोफेशन, डी, ट्रीट लाईटली, और ई, टू मेक फन ऑफ समवन. ऑब्वियस आहे ऑप्शन सी इथे करेक्टली मॅच होत आहे, जिथे की आपल्याला सांगते की टॉक अबाउट वन्स प्रोफेशन म्हणजे टू टॉक शॉपचा अर्थ एक्झॅक्टली असाच असतो की सतत आपण कोणाच्या तरी कामाबद्दल, व्यवसायाबद्दल बोलत राहतो. राईट, फॉर एक्झाम्पल आणखीन आपण बोलू शकतो की पार्टीमध्ये सर्व लोक जमा झालेले आणि त्या पार्टीमध्ये दोन डॉक्टर आहेत जे की फक्त स्वतःच्याच प्रोफेशन बद्दल बोलत आहेत, आजाराचा उपचार, है ना, या काही रिलेव्हंट गोष्टी त्यांच्या कामाबद्दल, व्यवसायाबद्दल बोलत आहेत. त्या गोष्टीला, त्या सिच्युएशनला टू टॉक शॉप असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता रिडिक्यूल म्हटलं तर खिल्ली उडवणे झालं, त्याचा काही संबंध नाही. टॉक अबाउट शॉपिंग म्हटलं तर ते शॉपिंग बद्दल बोलत आहेत, खरेदीबद्दल बोलत आहेत, याचा अर्थ पूर्ण वेगळा होतो. ट्रीट लाईटली म्हटलं तर हलकं घेणं, आणि टू मेक फन ऑफ समवन म्हणजे तर आपल्याला माहिती आहे एखाद्याचं मजाक करणे, खिल्ली उडवणे. ठीक आहे, सो टू टॉक शॉप याचा अर्थ जो आहे तो एक्झॅक्टली सी ऑप्शन सोबत मॅच करतोय. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, सिनॉनिम आहे प्रॉबिटी. ठीक आहे, प्रॉबिटीचा अर्थ जुळणारा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. ओके, मग तो काय आहे? इंटिग्रिटी आहे, इनडिस्क्रेशन आहे, इन्सल्ट आहे, साईट आहे की प्रॉबेबिलिटी आहे? तर त्याचा राईट आन्सर आहे इंटिग्रिटी. ओके, प्रॉबिबिलिटी म्हणजे काय, सॉरी प्रॉबिटी म्हणजे काय? प्रामाणिकपणा, नैतिकता, है ना, याला प्रॉबिटी म्हणतात. आणि इंटिग्रिटी म्हटलं तर त्याचं सर्वात अचूक समानार्थी आपण शब्द त्याला कन्सिडर करू शकतो. आता इनडिस्क्रेशन म्हटलं तर अविवेक होतो, बरोबर. इन्सल्ट म्हणजे अपमान, साईट म्हणजे तुमची दृष्टी, प्रॉबेबिलिटी म्हणजे शक्यता, बरोबर आहे. मग यामधला कुठलाही शब्द प्रॉबिटी सोबत मॅच होत नाही, कारण प्रॉबिटी म्हणजे प्रामाणिकपणा असतो, राईट, आणि इंटिग्रिटी म्हणजे त्याच्यामध्ये जुळणारा असतो, बरोबर आहे. इंटिग्रिटी म्हणजे सिमिलरच अर्थ आहे की प्रामाणिकपणा, सचोटी, नैतिकता, सातत्य, खोटं न बोलणं, फसवणूक न करणं, ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे इंटिग्रिटी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, परत एकदा इडिओम आलेला आहे, रोड हॉग. ठीक आहे, रोड हॉग शी संबंधित आपल्याला शब्द शोधायचा आहे. थीफ, रेकलेस ड्रायव्हर, स्ट्रिक्ट टीचर, ड्रंक और डेंजरस. रोड हॉगचा अर्थ काय होतो, है ना. रोड हॉग म्हणजे जेव्हा रस्त्यावर एखादी वाहतूक नियम पाळत नसेल, नियम न पाळणारा, बेफिकरपणे वाहन चालवणारा, है ना, असा चालक, त्याला रोड हॉग म्हणतात. मग याचा राईट आन्सर काय असू शकतो? ऑब्वियस आहे, सरळ सरळ दिसतोय आपल्याला, बी ऑप्शन आहे, रेकलेस ड्रायव्हर.
है ना. रेकलेस ड्रायव्हर म्हणजेच सेम रोड हॉक सारखा अर्थ होतो त्याचा, जो की बेफिकरपणे गाडी चालवतो, कसाही चालवतो, नियम पाळत नाही, है ना. थीफ म्हणजे चोर होतो, त्याचा काही संबंध नाही. स्ट्रिक्ट टीचर म्हणजे कडक शिक्षक, है ना, जो की माझ्यासारखा नसतो, बरोबर आहे ना. आय एम नॉट अ स्ट्रिक्ट टीचर. ओके. ड्रंक मद्यपान करणारा. डेंजरस म्हणजे धोकादायक, बरोबर आहे ना. सो याचा रोड हॉकशी काही संबंध येत नाही, त्यामुळे ऑप्शन बी ओनली करेक्टली मॅचिंग विथ द रोड हॉक. पुढचा प्रश्न आहे अँटोनिम विचारलाय म्हणजे विरुद्ध शब्द आहे अबॅन्डन. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे, टाकून देणे. ठीक आहे. ए क्विट, बी फोरफिट, सी रूस्ट, डी फोरसेक और विली. ऑप्शन सी त्याचं बरोबर आहे, कारण विरुद्धार्थी विचारले आपल्याला, बरोबर आहे. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे आणि रूस्ट म्हणजे स्थिर होणे किंवा थांबणे, बरोबर आहे. म्हणून रूस्ट हा अबॅन्डनचा उलट अर्थ होऊ शकतो, बरोबर आहे. आता क्विट म्हणजे सोडणे, जे की बरोबर अबॅन्डन सोबत मॅच होतंय. फोरफिट म्हणजे त्याग करणे, गमावून टाकणे. फोरसेक म्हणजे सुद्धा सोडून देणे. विली म्हणजे धूर्त, है ना, म्हणजे विषयाशी संबंधितच नाहीये ते. सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. ऑल राईट. सो पुढचा प्रश्न जो आहे आता बघा आपण वळतोय स्पेलिंग वरती. ठीक आहे. बिकॉज वोकॅब्युलरीचे आता संपले, आता स्पेलिंगचे क्वेश्चन्स बघूया आपण जे तुमच्या 2024च्या एक्झामिनेशनमध्ये विचारले गेलेले आहेत. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड, है ना. असा शब्द शोधायचा आहे ज्याची स्पेलिंग एक्झॅक्टली करेक्ट आहे, राईट. इक्विनिमिटी, इक्वॅनिमिटी म्हणजे स्पेलिंग नुसार, है ना. त्यानंतर इक्वोनिमिटी असं दिले, म्हणजे आपण जर स्पेलिंग चुकली तरी त्याचा उच्चार पण आपला चुकणारच आहे, बरोबर आहे ना. सो स्पेलिंग नुसार जर बघितलं तर राईट आन्सर आहे इक्वॅनिमिटी, राईट. काय आहे इक्वॅनिमिटी. आता इक्वॅनिमिटी म्हणजे काय, मनशांती, त्याच्यामध्ये भावनात्मक स्थिरता असणं, है ना, ही त्याची करेक्ट स्पेलिंग आहे. बाकी जे ऑप्शन्स आहेत ए सी डी ई यांची स्पेलिंग चुकलेली आहे. ई क्यू यू ए एन आय एम आय टी वाय, दिस इज द राईट वर्ड. ओके. व्हॉट डज इट मीन? दॅट मीन्स मनशांती, भावनात्मक स्थिरता. पुढे बघा सेम आहे, स्पेलिंग करेक्ट करायचे आपल्याला. शब्द आहे ऍक्च्युअल मध्ये आंतरप्रेनर काही म्हणतात, इंटरप्रेनर म्हणतात, है ना, आंतरप्रेनर पण म्हणतात. सो त्याची करेक्ट स्पेलिंग जी आहे ती आहे ऑप्शन सी, ENTREPRENUR. एंटरप्रेनर म्हणजे काय, उद्योजक, व्यवसाय सुरू करणारा व्यक्ती. ठीक आहे. बाकी सर्वांची स्पेलिंग चुकलेली आहे. पुढील प्रश्न स्पेलिंगचाच आहे. ओमिनियस हा शब्द आहे, त्याची स्पेलिंग आपल्याला ओळखायची आहे. यामध्ये करेक्ट स्पेलिंगचा शब्द जो आहे तो आहे ऑप्शन ए, OMINOUS. त्याचा अर्थ होतो अशुभ किंवा संकट सूचक. ठीक आहे. ऑमिनस त्याचा अर्थ आहे, त्याचा उच्चार आहे. ठीक आहे. बाकीचे जे शब्द आहेत त्यांचं स्पेलिंग पूर्णपणे चुकलेली आहे, त्यामुळे त्यांचा राईट आन्सर सुद्धा आपण गृहीत धरणार नाही. ठीक आहे. स्पेलिंगचे जे असतात क्वेश्चन्स यामध्ये तुमचा खूप कमी वेळ जातो, त्यामुळे तुम्हाला बाकीचे प्रश्न जे आहेत जसे की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, है ना, क्वांटिटेटिव्ह क्वेश्चन्स असतात ज्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल सोडवावं लागतं, सॉल्व करावं लागतं, तिथे तुम्हाला जास्त वेळ देता येऊ शकतो. सो यू कॅन स्टार्ट युअर क्वेश्चन्स फ्रॉम द व्हॉट वी कॅन से इझी क्वेश्चन्स. पुढे बघा फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. ओके. राईट आन्सर आहे ऑप्शन डी, दॅट इज कॉल्ड लॅकॅडेसिकल. ओके. व्हॉट डज इट मीन? निष्काळजी, राईट, ऊर्जा विरहित, राईट, उद्देशहीन, राईट, असा त्याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. ॲबरंट असा एक शब्द आहे, राईट, ज्याचा अर्थ होतो चुकीच्या मार्गाला जाणारा, राईट, वेगळं काहीतरी बिहेव करणार, वर्तन करणारा, असा त्याचा अर्थ होतो. तर त्याचा करेक्ट स्पेल जो आहे तो आहे ABERRANT. याचा अर्थ आहे चुकीच्या मार्गी लागणारा किंवा मार्गी जाणारा. ठीक आहे. इडियम्स विचारलेला आहे, इडियम दिलेला आहे की टू कट कॉर्नर्स. ठीक आहे. टू कट कॉर्नरचा अर्थ काय होतो, त्या अर्थाशी संबंधित असणारा, सिमिलर असणारा अर्थ आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला असतो. मग ऑप्शन मध्ये तो सिमिलर अर्थ असणारा ऑप्शन चूज करायचा आहे. ठीक आहे. आता पहिली गोष्ट तर आपल्याला जो इडियम दिलेला असतो त्याचा अर्थ माहिती पाहिजे, तेव्हाच हे पॉसिबल आहे. टू कट कॉर्नरचा अर्थ काय आहे की एखादी गोष्ट नियम तोडून करणं, हलक्या हाताने काम करणं, बरोबर आहे, असं टू कट कॉर्नरचा अर्थ होतो. मग त्याच्याशी संबंधित कोणता आहे? ऑप्शन ए आहे का, जो म्हणतोय टू डू समथिंग परफंक्टरली, का बी आहे टू डू समथिंग डिलिजंटली, की सी टू ब्रेक रेकॉर्ड्स, टू डी टू इन्व्हाइट ट्रबल, की ई टू एक्सेल. सो राईट आन्सर आहे ऑप्शन ए.
ठीक आहे. टू डू समथिंग परफंक्टरली. आता परफंक्टरलीचा अर्थ सुद्धा सिमिलर आहे टू कट कॉर्नरशी. याचा अर्थ होतो केअरलेसली काम करणं, है ना, हलक्या हाताने काम करणं, बरोबर आहे. किंवा त्याला पण असं म्हणतो की इंटरेस्ट न घालता काम करणं, एफर्ट्स न घालता काम करणं, है ना, फक्त करायचे म्हणून करणं, असा त्याचा अर्थ होतो परफंक्टरली. ठीक आहे. सो कट कॉर्नर्स या इडियमचा सिमिलर अर्थ असणारा जो वाक्य आहे किंवा ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन ए, टू डू समथिंग परफंक्टरली. पुढे इडियम दिलेला आहे समथिंग अप वन्स स्लीव. ठीक आहे. समथिंग अप वन्स स्लीव, राईट. जर कोणाकडे समथिंग अप हिज स्लीव असे म्हटलं तर याचा अर्थ काय होतो की त्याच्याकडे एक गुप्त प्लॅन आहे किंवा ट्रिक आहे किंवा उपाय तयार आहे, है ना, काहीतरी आहे त्याच्याकडे प्लॅन, जो तो काय करणार आहे, राईट टाइमली यूज करणार आहे. समथिंग अप वन स्लीव म्हणजे नाही का, आपण एखाद्या वेळेस काय करतो की एखाद्याला राग आला किंवा काहीतरी तो आता उत्तर देणार आहे तर असे स्लीव्स त्याचे मागे करतो, बरोबर आहे, अशा अर्थाने. म्हणजे तो आता रेडी झाला, आता तो काहीतरी करणार, करेक्ट, असा तो इडियम आहे, असा मुहावरा आहे तो. मग याच्याशी संबंधित असणारा कुठला आहे तर ऑप्शन डी आहे, अ सिक्रेट प्लॅन. त्याच्याकडे काहीतरी आहे, आता तो काहीतरी कमाल करणार आहे, काहीतरी गोंधळ घालणार आहे. ठीक आहे. बघा लक्षात घ्या, हे हे आपली प्रॅक्टिस जी चालू आहे ती PYQ ची प्रॅक्टिस चालू आहे. म्हणजे तुमच्याच एक्झाम मधले प्रश्न आहेत हे, हे मी तयार केलेले प्रश्न नाही आहेत, ते तर आपण वेगळे करणारच आहोत आपल्या सेशन्स मध्ये. बट these are the PYQs which were asked in the your in the latest examination of your CET. Okay, so try to focus here. ओके, कारण हे रिपीट होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमचं फुकट मार्क्स एक्झाम मध्ये मिळणं तर फिक्सच आहे. ठीक आहे. इडियम विचारलंय टू टेक विथ द ग्रेन ऑफ सॉल्ट. ओके, टू टेक विथ सम व्हॉट इज इट, टू टेक विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट, राईट. याचा अर्थ काय, हे वाक्य म्हणजे काय, कोणती गोष्ट 100% खरं मानायचं नाही, थोडीशी शंका ठेवूनच स्वीकारायचं, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. टू टेक विथ द ग्रेन ऑफ सॉल्ट म्हणजे थोडंसं मिठासोबतच ऍक्सेप्ट करा, असं. मग याचं सिमिलर काय आहे, टू टेक होल हार्टेडली, पूर्ण मन लावूनच ऍक्सेप्ट करा, मनातून ऍक्सेप्ट करा, असं आहे का. की टू टू टेक विथ अ टोटल डिसबिलीफ म्हणजे अजिबात विश्वास न ठेवता ऍक्सेप्ट करा, घ्या. की टू टेक विथ सम रिझर्वेशन, है ना, की थोडंसं रिझर्व करून, है ना, थोडंसं रिझर्व, थोडंसं मोकळीक, असं ऍक्सेप्ट करा. की टू टेक सिरियसली, सिरियसली घ्या, लाईटली घ्या, असं आहे का. तर याचा जो अर्थ आहे म्हणजे इडियम जो दिलाय, टू टेक विथ सम ग्रेन ऑफ सॉल्ट म्हणजेच थोडंसं 100% खरं मानायचं नाही, थोडंसं शंका ठेवूनच घ्या. त्याच्याशी संबंध असणारा जो ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन सी, टू टेक विथ सम रिझर्वेशन. ओके, थोडंसं रिझर्व, थोडंसं ओपन, म्हणजेच टू टेक विथ द ग्रेन ऑफ सॉल्ट. ठीक आहे. पुढे बघा, अॅनालॉजीचा प्रश्न विचारलाय. अॅनालॉजी मध्ये काय दिलंय, एक दिलंय रेबिलियस आणि त्याचा पुढचा शब्द आहे कन्फर्मिस्ट, राईट. आता रेबिलियस आणि कन्फर्मिस्ट हे अजिबात सिमिलर नाही आहेत, हे दोन्हीही एकमेकाच्या विरुद्ध आहेत. ठीक आहे. आता रेबिलियस म्हणजे काय होतो की जो बंडखोर आहे, है ना, आणि कन्फर्मिस्ट म्हटलं तर जो की नियमाचं पालन करतो, बरोबर आहे, परंपरा जपतो, म्हणजेच नियम पाळतो, असा अर्थ त्याचा होतो. सो रिबिलियस म्हणजे तोडणारा आणि कन्फर्मिस्ट म्हणजे पाळणारा, असं म्हटलं तरी चालेल. सो हे काय झालं, हे झालं अँटोनिम. सो अँटोनिम पेअर आहे. मग याच्या पुढे है ना, इथे काहीच नाहीये, म्हणजे असंच आपल्याला अँटोनिम असलेला ऑप्शन शोधायचा आहे, बरोबर आहे. मग ऑप्शन मध्ये तो कुठला आहे ते बघायचं आहे आपल्याला. ए ऍक्सेप्टिंग अँड टेकिंग आहे का, नाही, दोन्हीचा अर्थ एकच होतो, त्यामुळे हे तर होणार नाही, हे अँटोनिम दिसत नाहीये, राईट. कोर्टसीन आणि रूड आपल्याला दिले आहे, बरोबर आहे. यामध्ये बघा, कोर्ट सीन म्हणजे काय होतं की दरबारातली एखादी स्त्री जी नर्तकी वगैरे आहे असं होतो. आणि रूड यामध्ये तर कुठलाही संबंधच नाही ना, अँटोनिम आहे ना सिनोनिम आहे, बरोबर आहे. सो या ठिकाणी हे तर ऑब्विसली डायरेक्टली एलिमिनेट होऊन जातं, बरोबर आहे, निघून जातं, कट होऊन जातं. त्यानंतर बघा, ॲक्विसेंट आणि रेबेल या ठिकाणी दिलेला आहे, राईट. हा जवळपास अँटोनिम दर्शवतो आहे, कारण ॲक्विसेंट म्हणजे कोण, जो की ऍक्सेप्ट करतोय, मान्य करतोय, विरोध नाही करत आहे. आणि रेबेल म्हणजे कोण, जो रेबेलियस आहे, बंडखोर आहे, बरोबर आहे, हा विरुद्धार्थी येतो. सो सी ला आपण राईट करू शकतो, बाकीचे पण बघणं तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे. डार्कनेस अंधार, लॅम्प हा दिवा आहे, है ना, हे संबंधित आहे, ठीक आहे, पण विरुद्ध अर्थाचं नाहीये. ठीक आहे. आता डार्कनेस म्हणजे अंधार आहे, तर इकडे आपल्याला काय पाहिजे होतं, लाईट पाहिजे होता, है ना, तो झाला असता एक्झॅक्ट विरुद्ध, कारण शब्दाचा विरुद्धार्थ पाहिजे होता, इथे शब्दच वेगळा दिलेला आहे.
लॅम्प हा लाईट देतो है ना, पण लॅम्पच लाईट आहे असं नाहीये. लॅम्प हा वेगळा शब्द आहे, त्यामुळे ते सुद्धा हा कट होतो. ठीक आहे. आणि लाफ्टर आणि बाण असं दिलेलं आहे. लाफ्टर म्हणजे हसणं आणि बाण म्हणजे गोठा किंवा गोदाम असतं. मग या दोघांमध्येही कुठलाही संबंध नाहीये. सो त्यामुळे ऑप्शन सीचा आपला करेक्ट दिसतो आहे. ठीक आहे. जो की एक्झॅक्टली रिबेलियस अँड कन्फर्मिस्ट यातला जो विरुद्धार्थ आहे म्हणजेच अँटोनिम आहे, त्याच प्रकारे ॲक्विसेंट अँड रिबल असा अँटोनियम आपल्याला सी ऑप्शन दर्शवतो आहे. त्यामुळे ऑप्शन सी इथे राईट येतोय. पुढे बघा, इडियम दिलेला आहे कॅच 22. ठीक आहे. कॅच 22 याच्याशी संबंधित असणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सॉरी, ऑप्शन आपल्याला ओळखायचं आहे. कॅच 22 म्हणजे काय? एक अशी परिस्थिती असते जिथे आपल्याला कुठलाच मार्ग योग्य नाही, है ना, जिथे कुठलाच मार्ग योग्य नाही, किंवा असं वाटतं की एक अट पूर्ण करायला, एखादी अट पूर्ण करायची असेल तर दुसरी अट आधीच पूर्ण असायला लागते, है ना. म्हणजे गोंधळात टाकणारी, कॉम्प्लिकेटेड, है ना, किंवा अडचण असेल तर त्याची ते पूर्णपणे चक्रावून टाकणारी परिस्थिती आहे, त्याला कॅच 22 असं म्हणतात. बरोबर आहे. मग त्याच्याशी संबंधित असणारं काय, रेझोल्युशन आहे का, किंवा पॅराडॉक्सिकल सिच्युएशन आहे, सेलिब्रेटिंग सक्सेस, स्पेक्टेक्युलर, लर्निंग फ्रॉम फेलियर. ऑब्व्हियसली हे सर्वच वेगळ्याच अर्थाचे आहेत, बट ऑप्शन ए जो आहे तो सांगतोय की पॅराडॉक्सिकल सिच्युएशन म्हणजेच तुमचं कॅच 22 शी संबंधित आहे. पॅराडॉक्सिकल म्हणजेच कॉम्प्लिकेटेड. आलं लक्षात. त्यामुळे ए ऑप्शन इथे करेक्ट आहे. अँटोनिम विचारले, रेट्रिब्युशन. ठीक आहे. रेट्रिब्युशनचा अँटोनिम म्हणजे आपल्याला काय विचारलंय की एक्झॅक्टली विरुद्ध शब्द कुठलेला आहे, है ना. बरोबर आहे. आता रेट्रिब्युशन म्हणजे काय? शिक्षा देणे, बदला घेणे, है ना. आता याच्या विरुद्धार्थी आपल्याला फॉरगिव्हनेस असणार आहे. ऑब्व्हियसली फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा करणे. बरोबर ना. रेट्रिब्युशन म्हणजे काय असणार आहे की बदला घेणे, शिक्षा घेणे. आणि फॉरगिव्हनेस म्हणजे काय? माफ करून टाकणं, क्षमा करणं. ठीक आहे. त्यामुळे रेट्रिब्युशनचा अँटोनिम हा फॉरगिव्हनेस येतो. परत अँटोनिमच विचारलेला आहे, वॅकिलेट आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. ज्याचा अर्थ काय होतो की निर्णय न घेणे. बरोबर. किंवा असं होतं की नेहमी नेहमी आपलं अर्थ किंवा आपलं पॉइंट, आपलं मत हे बदलत राहणं. ठीक आहे. असं त्याचा अर्थ होतो. मग याच्या विरुद्ध आपल्याला विचारलेलं आहे. इनडिसिसिव्ह, कन्सिस्टंट, ॲम्प्लिफाय, स्टिम्युलेट और अमेज. काही शब्द असे त्यांचा काही संबंधच येत नाही. बरोबर आहे ना. मग इथे जर एखादी गोष्ट सतत बदलणारी असेल, है ना, निर्णय घेणारी असेल, है ना, डोलाडोल होत असेल, तर याचा विरुद्ध काय असणार आहे? नेहमी फिक्स असणारा, स्टेबल असणारा, है ना, त्यालाच आपण कन्सिस्टंट म्हणतो. सातत्यपूर्ण, स्थिर निर्णय असणारा. त्यामुळे बी ऑप्शन इथे करेक्ट येतो. पुढे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे. काय दिले ते? वन वर्ड सबस्टिट्यूशन. तो काय? द स्टडी ऑफ फिजिकल फिनॉमिनॉन ऑफ लेग्स. ओके. आता बघा, यामध्ये याच्याशी संबंधित विचारले आपल्याला. मग तो काय आहे? एटोलॉजी आहे, एपिग्राफी आहे, लिम्नोग्राफी आहे, की कॅलोलॉजी आहे, की नोमोलॉजी आहे? इट इज व्हॉट? इट इज लिमोनॉलॉजी. ओके. म्हणजेच तलाव, सरोवर, म्हणा, गोड पाणी म्हणजे गोड्या पाण्याचे जल आहेत, है ना, याचा साठा असतो. करेक्ट. याचं वैज्ञानिक अध्ययन, त्याला लिम्नोलॉजी असं म्हणतात. ओके. बाकीचे जे शब्द आहेत, एटोलॉजी, एपिग्राफी, कोलोलॉजी, नेमोलॉजी, हे सर्व वेगळ्या क्षेत्रातले आहेत किंवा वेगळं दर्शवतात, वेगळं क्षेत्र दर्शवत आहेत. आणि जो स्टडी ऑफ फिजिकल फिनॉमिनल ऑफ लेग्स जो आहे तो एक्झॅक्टली सी आहे. दॅट इज कॉल्ड लिम्नोलॉजी. ओके. द वन वर्ड सबस्टिट्यूशन. नेक्स्ट, अँटोनिम. निगार्डचा अँटोनिम आपल्याला शोधायचा आहे. निगार्ड म्हणजे फारसं खूपच कंजूस असणार आहे, त्याला निगार्ड म्हणतात, है ना. बघा, तुमच्यापैकी कोणी मित्र तुमचा वगैरे असेल निगार्ड, त्याला बोलू शकता तू किती कंजूस आहेस. असं कंजूस आहेस म्हटलं की थोडंसं कसं तरी वाटतं, है ना. त्याला तुम्ही डायरेक्टली बोला, यू आर सो निगार्ड, है ना. दॅट इज कॉल्ड. सो निगार्डशी संबंधित असणारा विरुद्ध शब्द कुठला आहे? जेनरस, एक्स्ट्रावॅगंट, एव्हरेशियस, मिझरली और सपल. इट इज व्हॉट? इट इज युअर जेनरस. जेनरस म्हणजे कसा असतो की जो पूर्णपणे उदार असतो, है ना, जो की निगार्डशी विरुद्ध आहे. आलं लक्षात. पुढे अॅनॉलॉजी दिले, दिवा, ऑपरा. ओके. दिवा अँड ऑपरा दिलाय. दिवा काय आहे? ऑपरा सिंगरच आहे.
एक नामांकित स्त्री गायिका आहे. ऑपरा सिंगर गाणं, ऑपरा हे गाण्याची पद्धत गाणारी सिंगर म्हणजे दिवा, आणि ऑपरा हे तेच संगीत आहे. ठीक आहे, जे ऑपरा गाते ती दिवा है ना. दिस इज द सिंगर अँड दिस इज द स्टाईल ऑफ सॉन्ग और जॉनर ऑफ सॉन्ग असं म्हणता येईल. बरोबर आहे ना. मग त्याच्याशी संबंधितच असायला पाहिजे. जसं की घोडा आहे, दुसरा घोडसवार आहे. बरोबर आहे ना. टीचिंग आहे तर टीचर आहे, अशा पद्धतीने. तर असे संबंधित असणारे एनॉलॉजी ऑप्शनमध्ये आहे का, है ना. तर तो आहे तुमचा ऑप्शन ई, दॅट इज थेस्पियन अँड प्ले. ओके, थेस्पियन म्हणजे कोण, जो ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहे, नाट्य करतो आहे, आणि प्ले म्हणजे नाटक. ठीक आहे, सो एक्झॅक्टली दिवा ऑपरा सोबत मॅच करणार आहे. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ एव्हरीवन. ओके, जर तुम्हाला आणखीन काहीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, ओपनली लिहा. त्याचं पूर्ण सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. आणखीन एक गोष्ट म्हणजे अजिबात उशीर करू नका. तर डेट तर आलेलीच आहे, 6 ते 8 एप्रिलपर्यंत आपली एक्झाम असणार आहे. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म 5 मेला असणार आहे. ठीक आहे, सॉरी 9 मेला एक्झाम असणार आहे सेकंड टर्म आपली. बट आपल्याला फर्स्ट टर्ममध्येच क्वालिफाय करायचं आहे बेस्ट कॉलेजमध्ये, जिथे की JBIMS सगळ्यांनाच पाहिजे आहे. त्या एक्झामसाठी किंवा त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं असेल तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि प्रिपरेशनला लागा. ठीक आहे, कारण इथे सर्व एक्सपर्ट्स तुमची वाट बघत आहेत तुम्हाला शिकवण्यासाठी, तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देण्यासाठी. ओके, सो अजिबात उशीर करू नका. लवकरात लवकर या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा, किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचे लाईव्ह व्हिडिओज वगैरे सर्व गोष्टी असतील. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.